नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये बाल संगोपन योजना आपण पाहणार आहोत. याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, यामध्ये 1 ते 18 वयोगटातील सर्व मुलांसाठी 1100 रुपये प्रति महिना मिळणार आहेत. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती. शासनाची बाल संगोपन योजना ही ज्या मुलांना आई किंवा वडील नाही, दोन्ही नसतील अशा बालकांना या योजनेचा लाभ हा मिळेल. 1 ते 18 वयोगटातील बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ हा मिळतो. एका कुटुंबातील 2 किंवा जास्त मुलांना ही लाभ दिला जातो. या योजनेद्वारे किती रक्कम मित्रांनो दिली जाते ते मी तुम्हाला पाहणार आहोत. एका मुलासाठी 1100 रुपये प्रति महिना म्हणजेच एका वर्षाला 13,200 रुपये मिळतात व ते वयाच्या 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत दर महिन्याला दिले जातात. योजनेसाठी काही आवश्यक कागदपत्रे कोणती, चला तर बघूया. पालकांचे व बालकांचे आधार कार्डचे झेरॉक्स, शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट, तलाठी यांचा उत्पन्नाचा दाखला, पालकांचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच मृत्यूचा दाखला, पालकाचा रहिवासी दाखला, मुलांचे बँक पासबुक झेरॉक्स, मृत्यूचा अहवाल, रेशन कार्ड झेरॉक्स, घरासमोर बालकासोबत बालकांचा फोटो, मुलांचे पासपोर्ट फोटो 2, पालकाचे पासपोर्ट फोटो इत्यादी डॉक्युमेंट तुम्हाला यासाठी कागदपत्र लागतात. ही योजना मंजूर कोण करते? हा अर्ज मंजूर करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी असणारी बाल कल्याण समितीकडे सादर केला जातो व ही समिती अर्ज मंजूर करते. तरी मित्रांनो, सदर योजना अनेक वर्षापासून चालू आहे, पण अनेक पालकांना ही योजना माहीत नाही. म्हणून आपण हा व्हिडिओ इतर गरजू लोकांपर्यंत नक्की पाठवावा. यामुळे अनेक निराधार गरजू बालकांना या योजनेचा लाभ हा घेता येईल. तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्ही तुम्हाला त्यावरती उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही तुम्हाला अशीच माहिती पुढे देखील देत राहू. धन्यवाद मित्रांनो.